नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेची जी पदभरती जाहीर झालेली आहे त्याच्या अभ्यासक्रम, सिलेबस व त्यासोबत एक्झाम पॅटर्न संदर्भात आपल्याला अनेक सारे मेसेज पाहायला मिळालेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यासक्रम आणि एक्झाम पॅटर्न व त्यासोबतच क्वालिफाईंग मार्क्स कितीपासून तुम्हाला लागणारे आहेत या संदर्भाची आपण संपूर्ण काही ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत. व तसं मित्रांनो, जर तुम्ही रेल्वेची तयारी करत असाल किंवा एस-एसची तयारी करत असाल तर आपण आपल्या या चॅनलवर मराठी भाषेमधून सर्व काही तुमची ए टू झेड तयारी करून घेत असतो. त्यामुळे चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातील सर्व रेल्वेची व एस-एसची अपडेट या ठिकाणी पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण जे आहे कोकण रेल्वेच्या ऑफिशियली जो परिपत्रक आहे त्याच्यावर आहोत आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला समजून घेऊ की सीबीटीचे क्वालिफाईंग मार्क्स या ठिकाणी काय ठेवण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, त्यांनी सुरुवातीला म्हटलेलं आहे सीबीटी क्वालिफाईंग मार्क्स द मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स रिक्वायर्ड फॉर व्हेरियस कॅटेगरीज टू क्वालिफाय फॉर द नेक्स्ट रिक्रुटमेंट प्रोसेस शॉल बी ॲज फॉलोज. तर या ठिकाणी जे काही त्यांनी लिमिट ठेवलेली आहे किंवा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्याला फुलफिल करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये पहा, ग्रुप सीची पोस्ट आहे सर्व, आणि ग्रुप सी मधला जो सेक्शन कंट्रोलर आहे, ज्याला आपण SCOR असं म्हटलं जातं, किंवा स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट, सिनियर सेक्शन इंजिनियर मेकॅनिकल, सीनियर सेक्शन इंजिनियर SNT, सीनियर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, गुड ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवायझर आणि टेक्निशियन्स. तर हे सर्व जे आहेत ग्रुप सीचे पोस्ट आहेत. आणि ग्रुप डीची जी की ट्रॅक मेंटेनरची आहे, जी की लँड लुजरसाठी जी आहे, जी की रिझर्व केलेली आहे. तर यामध्ये जो पर्सेंटेजचा क्रायटेरिया ठेवलेला आहे, ज्यामध्ये UR आणि EWS यांच्यासाठी, म्हणजे जे ओपन आणि EWSचे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना 50% घेणं इम्पॉर्टंट आहे, आणि OBC SC ST साठी 40% घेणं इम्पॉर्टंट आहे. यामध्ये जर तुम्ही 40% मार्क्स क्वालिफाय करत असाल तर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी जे आहे, जे की पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही इलिजिबल झालेला आहात असा याचा अर्थ होतो. तर यामध्ये ट्रॅक मेंटेनरसाठी पहा 40% 30 आहे, आणि जे इतर पोस्ट आहेत ग्रुप्स त्यामध्ये 50 आणि 40%चा जो काय या ठिकाणी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. तर हा क्वालिफाईंग मार्क्सचा क्रायटेरिया ठेवलेला आहे पहा मित्रांनो, जे काही तुम्हाला त्या ठिकाणच्या जो टोटल क्वेश्चन्स आहेत त्यापैकी ठेवण्यात आलेला हा क्वालिफाईंग मार्क्स आहे. तर बरेच विद्यार्थी आता याच्या जे आहे टेस्ट सिरीज आणि जे काही टेक्निकल संदर्भात आपल्याला मेसेज केलेले होते. तर मित्रांनो, आपण जे आहे याची टेस्ट सिरीज बनवलेली आहे, ज्यामध्ये सर्व पदांसाठी जे काही कॉमन टेस्ट सिरीज आहे ती तुम्हाला मिळणारी असेल, परंतु जे टेक्निकल आहे, ज्यामध्ये तुम्ही मेकॅनिकल असाल, सिव्हिल असाल, इलेक्ट्रिकल असाल, असे जे मेकॅनिकचे वेरियस सारे पोस्ट आहेत त्याच्यानुसार मित्रांनो तुम्हाला MCQ क्वेश्चन बँक हा टेक्निकलचा मिळणारा असेल. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल टेस्ट सिरीज प्लस आणि जे काही टेक्निकल, तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक मिळणारी असेल, त्यावर तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी सर्व काही ए टू झेड मित्रांनो त्याची टेस्ट सिरीज आणि टेक्निकल जे आहे ती तुम्ही घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही नक्की मेसेज करा आणि तुमची तयारी मित्रांनो जे काही ते सुरू करा. तर हे झालं सीबीटी क्वालिफाईंग मार्क्स. त्यानंतर जो पुढचा आहे आता, जो काही सीबीटी पॅटर्न अँड सिलेबस, जो काही एक्झामचा पॅटर्न वगैरे असणार आहे तो, आणि मी तुम्हाला आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की याची पदभरती मराठी भाषेमधून सुद्धा होत आहे, म्हणजे त्याची परीक्षा जी आहे ती तुम्हाला मराठी भाषेमधून देखील देता येत आहे. तर मराठी भाषा या ठिकाणी उपलब्ध आहे. फक्त कोण्या पदासाठी जी आहे, जी की फक्त इंग्लिशमध्ये परीक्षा होणारी आहे, तर ती आहे जी की सेक्शन कंट्रोलर, स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यांची परीक्षा फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये जी आहे ती होणारी आहे. स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट आणि जे काही अजून एक पद आहे पहा या ठिकाणी सेक्शन कंट्रोलर यांची फक्त होणारी आहे. बाकी सर्वांसाठी या ठिकाणी जे काही बाकी मराठी हा ऑप्शन्स अवेलेबल असणारा असेल. तर सुरुवातीला आपण पाहू जे की पद आहे सीनियर सेक्शन इंजिनियर याचा आणि सिनियर सेक्शन इंजिनियर मेकॅनिकल याचा. आपण सुरुवातीला जो याचा काय पेपरचा जो काय पॅटर्न असणार असेल, यामध्ये पहा, जर पाहिलं तर जनरल सायन्स, बेसिक मॅथमॅटिक्स, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग, टेक्निकल ॲबिलिटी एवढे जे आहेत आणि यामध्ये तुम्हाला ड्युरेशन 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. जनरल सायन्सचे 10 प्रश्न या ठिकाणी, बेसिक मॅथमॅटिक्सचे 20, त्यानंतर जनरल अवेअरनेस अँड रिझनिंगचे 20, त्यानंतर आहे टेक्निकल ॲबिलिटीचे 50 क्वेश्चन्स या ठिकाणी असणारे असतील. अशा प्रकारे जे नंबर ऑफ क्वेश्चन जे की 100 या ठिकाणी जे आहे ते होणारे आहेत. आता 100 प्रश्नांची तुमची ही परीक्षा जी की होणारी आहे, आणि ईच ऑफ 3 मार्कचा यामध्ये जो काही हा एक क्वेश्चन्स या ठिकाणी जे की असणारा आहे. तर हे कशासाठी झालं, तर हे झालं जे की सिनियर सेक्शन इंजिनियर आणि सिनियर सेक्शन इंजिनियर मेकॅनिकल याच्यासाठी जे आहे थोडक्यामध्ये जे की आहे. तर जे टेक्निकल ॲबिलिटीचे क्वेश्चन आहेत जे की मेकॅनिकलच्या सिलेबसवर असणारे असतील. तर यामध्ये जे काही पेपर पॅटर्न जो दिलेला आहे तो एक्झॅक्ट त्या पोस्ट करता वेगवेगळा आहे थोडक्यामध्ये, आणि जे काही आपल्याला नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत ते देखील या ठिकाणी दिलेलं आहेत.
त्यानंतर हे झालं. त्यानंतर सिनियर सेक्शन वाईज आपण पुन्हा पुढची पोस्ट पाहू आपण. ज्युनियर सिव्हिल आणि जे काही इंजिनियर सिव्हिलचं आहे त्यासाठी पहा. ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी यामध्ये देखील सेम आहे. जनरल सायन्सचे 10 प्रश्न, बेसिक मॅथमॅटिक्स 20, जनरल अवेअरनेस याचे 20 आणि पुन्हा त्यानंतर जे काही सिव्हिलची इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते 50 क्वेश्चन्स या ठिकाणी जे काही असणारे आहेत आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे की याचे देखील 100 हे होणारे आहे. त्यानंतर पुढचं पद आहे स्टेशन कंट्रोलर, स्टेशन मास्टर, पुन्हा त्यानंतर कमर्शियल सुपरवायझर, गुड ट्रेन्स मॅनेजर यांच्यासाठी माझा थोडक्यात हा वेगळा पॅटर्न या ठिकाणी आहे पहा. यामध्ये जनरल सायन्सचे 25 आहेत, मॅथमॅटिक्स आणि ॲप्टिट्यूडचे 35 आहेत, त्यानंतर जनरल अवेअरनेस अँड रिजनिंगचे 40 आहेत. म्हणजे की यामध्ये कसल्याही प्रकारचा टेक्निकलचा सब्जेक्ट हा ठेवण्यात आलेला नाही आहे. तर फक्त या ठिकाणी नॉन टेक्निकलच आहे आणि याची पोस्ट देखील ही फक्त ग्रॅज्युएशनच्या बेसिकवर असल्यामुळे जे आहे त्या ठिकाणी कसल्या प्रकारे टेक्निकल नाही आहे. तर अशा प्रकारे याची 100 प्रश्नाची तुमची जी आहे परीक्षा त्या ठिकाणी होणारी असेल. त्यानंतर टेक्निशियन थर्ड आणि मेकॅनिकलचं यामध्ये देखील थोडक्यामध्ये वेगळा पॅटर्न आहे पहा. जनरल सायन्सचे 20 आहेत, मॅथमॅटिक्सचे 30 आहेत आणि इंटेलिजन्सी आणि रिजनिंग अवेअरनेसचे 50 क्वेश्चन्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. यामध्ये 100 प्रश्न या प्रकारे याचे जे आहे ते होणारे आहे टेक्निशियन 3चे. त्यानंतर पुढे आहे पहा कोणतं पद आहे जे की ESTM थर्डचं. तर यामध्ये देखील सेम वरच्या प्रकारे, परंतु यामध्ये टेक्निकल ॲबिलिटीचे 20 क्वेश्चन जे आहे ते ॲड केलेले आहेत. बाकी सर्व सब्जेक्ट या ठिकाणी कॉमन ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर ALPचे असिस्टंट लोको पायलटसाठी देखील सेम वरच्या प्रकारचे टेक्निकल ॲबिलिटीचे 40 प्रश्न या ठिकाणी आहेत. आणि ट्रॅक मेंटेनरमध्ये पहा. ट्रॅक मेंटेनरमध्ये बेसिक सायन्सचे 20 क्वेश्चन्स आहेत, बेसिक मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन्स आहेत आणि जनरल अवेअरनेस अफेअरचे 50 क्वेश्चन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे की 100 असे जे आहे ते ठेवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो या सर्वांसाठीच आपण आपल्या चॅनलवर जे काही IMP क्वेश्चनची सिरीज जी की सुरू करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व कोकण रेल्वेचे IMP क्वेश्चन्स आपण त्यामध्ये कव्हर करून देऊ. टेक्निकल जर तुम्हाला तुमच्या पदानुसार हवा असेल तर टेक्निकल तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळू शकता. नॉन टेक्निकल बेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. प्लस तुम्हाला युट्यूबला देखील आपण त्याची IMP क्वेश्चनची जी आहे ती सिरीज लवकरच सुरू करणार आहोत. तर हे झालं संपूर्ण काही एक्झाम पॅटर्न वाईज संदर्भात जे काही पेपर फॉर्मॅट कसा येईल त्या संदर्भात होता. आता याचा ॲक्च्युअल जर तुम्हाला सिलेबस डिटेलमध्ये हवा असेल की कोणत्या सब्जेक्टसाठी काय वाचायला पाहिजे किंवा काय काय टॉपिक यामध्ये इन्क्लूड असणारे आहेत, तर मित्रांनो हे देखील त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे आणि याची ॲडव्हर्टाइजमेंट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ज्यांना कोकण रेल्वेची ही संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट हवी असेल त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि त्या ठिकाणी याची सविस्तर PDF मी त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही ही सविस्तर PDF डाउनलोड करून घ्या आणि सर्व याचे टॉपिक या ठिकाणी पाहू शकता. आणि मित्रांनो हे टॉपिक जे आहे त्यांनी जे काही मेन टॉपिक असायला पाहिजे ते देखील दिलेले आहेत, जे मेन टॉपिक नाही ते पण यामध्ये ॲड केलेले आहेत. परंतु आपण जे तुम्हाला स्पेशली MCQ क्वेश्चन बँक देत आहोत ज्यामध्ये तुम्हाला 1000+ क्वेश्चन मिळणारे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण इम्पॉर्टंट आणि जे काही इतर क्वेश्चन आहेत ते देखील तुम्हाला त्यामध्ये आपण इन्क्लूड करून देत आहोत. तर ज्यांना कोणाला हवा आहे त्यांनी लगेचच्या लगेच व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून घ्या आणि सर्व जे काही टेस्ट सिरीज आहेत नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा जो MCQ क्वेश्चन बँक आहे ते सर्व काही तुम्ही त्या ठिकाणी मागून घेऊ शकता. मित्रांनो असा होता इम्पॉर्टंट व्हिडिओ. जर तुम्हाला याची संपूर्ण काही सविस्तर जर तुम्हाला ह्याची PDF हवी असेल तर मला मेसेज करा टेलिग्रामला, मी तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल. मित्रांनो तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.